अमरनाथ यात्रा ग्रुप इगतपुरी, तर यांच्या ग्रुप बरोबर आम्हाला खूप छान अमरनाथ यात्रेचा अनुभव आला आणि या यात्रेमध्ये आम्ही खूप आनंद घेतला. भोलेबाबांनी आमचं नशीब चांगलं की मी आणि पांढरकर सर आम्ही दोघंच निघालेलो होतो आणि या ठिकाणी आम्हाला हा एक सुखद अनुभव भोलेबाबांनी दिलाय. तर आपण या प्रत्येकाचे अमरनाथ यात्रेचे अनुभव घेऊ. काहींची 2 वेळा झालेली, काहींची 3 वेळा झाली. तर त्याबद्दल आपण ही सगळी माहिती ह्याच्यासाठी जाणून घ्यायची की हा यात्रेतला अनुभव एक अविस्मरणीय असतो आणि तो आपल्याला कायम लक्षात ठेवण्यासाठी आपण या ठिकाणी प्रत्येकाचं थोडंसं अनुभव घेऊ. या ठिकाणी माझं नाव गणेश भगवान बोंडे. मी 3दा गेलेलो आहे, 2014, 2025 आणि 2026. या यात्रेमध्ये खूप म्हणायचं असं तर खडतर यात्रा असे आहे. नमस्कार, माझं नाव पंढरनाथ काळुतोकडे. माझी अमरनाथ यात्राची दुसरी वेळ आहे आणि खूप चांगला अनुभव आलेला आहे दोन्ही वेळेस. मी जनार्दन रामदास बोंडे, राहणार टिटोली इगतपुरी. माझी अमरनाथ यात्रेची दुसरी वेळ आहे आणि शक्यतो प्रत्येक शिवभक्तांनी अमरनाथ यात्रा ही करावी अशी माझी इच्छा आहे आणि पवित्र यात्रेचा लाभ घ्यावा. माझं नाव वैभव रामदास बोंडे. मी या यात्रेला पहिल्यांदा सहभागी झालो आहे आणि ही यात्रा खूपच छान आहे. धन्यवाद. मी रंगनाथ बोंडे, ठीक आहे. मी एक कॉन्ट्रॅक्टर आहे. त्याच्यातून वेळ काढून मी अमरनाथ यात्रा 2 वेळा केली. तर दोन्ही वेळेला चांगला अनुभव आला आणि हा जो अनुभव आहे हा अनुभव सगळ्यांच्या बरोबर शेअर करावा हीच माझी इच्छा असते. तर त्यानुसार मी मग प्रत्येक यात्रेच्या वेळे माझे जे भाऊ आहेत, आत्ते भाऊ आहेत, मामे भाऊ आहेत, यांना अप्रोच करतो की चला आपण यात्रेला जाऊन येऊया. मग त्यांचं सहकार्य लाभतं आणि मागच्या वेळेला पण आम्ही 18 जण यात्रेला आलो. यावेळेला 17 जण यात्रेला आलो. त्याच्यामध्ये पांढरकर सर आणि डोंगडे सर हे आम्हाला संबोधित झाले जम्मूपासून. तर त्यांची इच्छा होती की आम्ही तुमच्याबरोबर यात्रा करतो. आम्ही बोललो ठीक आहे, काय हरकत नाही. आणि आम्हाला जो अनुभव येईल आणि तुमचा अनुभव हा एकत्र करून आणि जे आमचं मनोगत आहे का बघ ही यात्रा कशी झाली, ठीक आहे, त्याच्याबद्दल मी 2 शब्द सांगितले का ही आमची यात्रा म्हणजे सुखद आणि एकदम अविस्मरणीय यात्रा झालेली आहे. ठीक आहे, एवढं सांगू इच्छेन मी. जय भोले. जय भोले. मी राज रंगनाथ बोंडे टिटोलीचा. मी पण ह्या यात्रेला पहिला आलो आहे आणि ही यात्रा खूप चांगली आहे. जसं की आता शिवभक्तांनी तिकडं जो शिवभक्त असेल ना त्यांनी ही यात्रा फिक्स करावी. खूप सुंदर अशी यात्रा आहे. थँक्यू. मी 9वी मध्ये आणि वय 14. आज कमी वयात हे बालभक्त या ठिकाणी आमच्या यात्रेत 3 जण जॉईन झालेले आहेत आणि मला खरोखर ते भाग्यवान असल्याचं अनुभूती आली. कारण बराचसा प्रवास त्यांनी खडतर प्रवास या ठिकाणी खूप छान केलेला आहे. तर हा दुसरा बालभक्ताशी आपण आता माझे नाव सायराज श्याम कडू आहे. इयत्ता 8वी मध्ये शिकतो. नांदगाव सदोमध्ये राहतो. ही माझी अमरनाथ ट्रिप पहिली आहे आणि मी 14 किल्ले सर केलेले आहेत आणि अजूनही शिवभक्तांनी माझे किल्ले आणि इकडं अमरनाथ यात्रेसाठी यावे. जय भोले. जय भोले सर्वांना. जय शिवराय. हे आमचे अध्यक्ष आहेत रंगनाथ बोंडे आणि जनार्दन बोंडे. खूप छान. आम्ही काहीच करत नाही, ते बोलले चला चला, टेन्शन घेत नाही, काही नाही. त्यांच्या मार्गदर्शनाला एकदा अतिशय सुंदर अशी यात्रा होते. आता आम्ही लगातार 4-5 वर्षापासून फिरतो दरवर्षी. मागच्या वेळेस आम्ही शिमल्याला गेलो होतो, तिकडं पण खूप चांगलं मार्गदर्शन भेटलं आणि पुढच्या वर्षी पण जाणार आम्ही अमरनाथ यात्रेसाठी.
तुम्ही पण सर्वांनी यावं. जय हिंद. नमस्कार. हर हर महादेव. मी नितीन रत्नाकर चुंबळे, राहणार घोटी. मी प्रथमच अमरनाथ यात्रेमध्ये सहभागी झालो. आमच्या बँकेतले तोकडे साहेबांनी अमरनाथ यात्रेला जायचं सांगितलं आणि इच्छा तयार झाली जाऊया आपण पण. आणि खरोखरच अमरनाथ यात्रा जीवनात होणं म्हणजे ही खूप भाग्याची गोष्ट आहे. अमरनाथ यात्रामध्ये निसर्ग सौंदर्य जे बघणं हे म्हणजे स्वर्गाची अनुभूती आहे. ते आपण कुठल्याही एका कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाही करू शकत. त्याची अनुभूती आपण स्वतः तिथं येऊनच घेऊ शकतो. आणि अशा त्या अद्भुत याच्यामध्ये निसर्ग सौंदर्यामध्ये एवढ्या खडतर प्रवासामध्ये भाविक तिथं येतात, हर हर महादेव शिवशंभोचा गजर करत पवित्र गुफेपर्यंत जातात. आणि खरोखरच अमरनाथ यात्रा म्हणजे जीवनातील एक सर्वोत्तम असा अनुभव आहे. हर हर महादेव. प्रत्येकाने तो अनुभव घ्यावा. मी संजय पांढरकर, नगर ITI येथे OSP ट्रेनर आहे. मी आणि माझे मित्र धनंजय दोगडे यांनी विचार मांडला अमरनाथ यात्रा करायची. आम्ही बरेच जण यात्रेत सहभागी होणार होतो, परंतु काही वैयक्तिक अडचणीमुळे काही लोक आलेले नाही. परंतु सरांचं आणि आम्हाला ठाम निश्चय होता आम्हाला यात्रा करायची. पण त्या परिस्थितीत सुरुवातीपासून खूप अडचणी येत गेली, परंतु भोलेबाबांनी सगळ्या अडचणी दूर केल्या आणि आम्ही यात्रेत सहभागी झालो. प्रवास करता करता आम्हाला हा नवीन ग्रुप आम्हाला भेटला, इगतपुरीचा ग्रुप. त्या ग्रुपने आम्हाला खूप सहकार्य केलं आणि आमची यात्रा सुकर पार पडली. खूप चांगले अनुभव आले. यात्रेमध्ये काही अनुभव असे होते तर अक्षरशः मला मी माझं वय जास्त असल्यामुळं किंवा माझी क्षमता चांगली कमी असल्यामुळं मला त्रास होत घेतात, पण तरी मी भोलेबाबाचं नाव घ्यायचो आणि यात्रा अतिशय आनंदात सुखद वातावरणात पार पडली आहे. सर्वांचे मी खूप आभार मानतो. सगळ्या ग्रुपने अतिशय एक नातेवाईक एकमेकाचे, पण असं वाटलं नाही नातेवाईकी ते खूप असं जिवलग मित्र वाटले ते. त्यामुळे पुन्हा सर्वांचे आभार मानतो. जय भोलेबाबा. हर हर महादेव. आमच्या ग्रुपचे अध्यक्ष रंगनाथ भाऊ बोंडे, जनार्दन भाऊ तोकडे साहेब यांनी अत्यंत कुशल असं नेतृत्व केलं आणि खरोखरच यात्रेमध्ये कुठेही काही कमी पडू दिलं नाही. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आमची यात्रा खूप सुखद झाली. हर हर महादेव. हर हर महादेव. त्यांना धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. जय भोले. मी नितीन विश्वनाथ कडू, राणा नांदगाव सदो. अमरनाथ यात्रेचा हा माझा पहिलाच वर्ष आहे आणि ही यात्रा एकदम सुखद सुखदमध्ये झालेली आहे. कुठल्याही प्रकारचं काही तकलीफ वगैरे नाही झाली भोलेबाबाच्या कृपेने. तसं मी आणि माझा मुलगा आलेलो आहे, त्याची पण व्यवस्थित झालेली आहे. आणि आमचे अध्यक्ष ग्रुपचे रंगनाथ भाऊ बोंडे आणि जनार्दन भाऊ बोंडे हे व्यवस्थित मार्गदर्शन करतात. कुठल्याही प्रकारचे कोणालाही तकलीफ नाही झाली आणि सर्व गोष्टींचे हे करतात. हर हर महादेव. हर हर महादेव. माझे नाव सचिन नितीन कडू. मी आता 8वीत शिकतो. आम्ही बालवयातच यात्रा केलेली आहे. 14व्या वर्षी अमरनाथ यात्रा केलेली आहे. भोलेबाबांनी बोलून घेतलं. हा एवढ्या कमी वयात हे तिघं या ठिकाणी यात्रा करतात हे खरंच आजपर्यंत मी एवढा खडतर प्रवास करणारे हे भोले भक्त खरंच देवाची कृपा आहे आणि भाग्यवान आहे. हा सचिन सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी दीपम बागडे. दीपम सेकंड इयरला कॉलेजला आहे. आमची अमरनाथ यात्रा खूप छान झाली. खूप सुंदर दृश्य होते इथं बघण्यासाठी आणि खूप असे सुंदर दृश्य होते तिथं बघायसाठी. आणि तुम्ही सुद्धा इथं यात्रा करायला नक्की या. मी लक्ष्मण आरशेंडे. मी पहिल्यांदा आलेलो आहे आणि खूप सुंदर अमरनाथ यात्रा सफल झाली. पहिल्या वेळ केली होती तर कॅन्सल केली काही कारणास्तव. आता दुसऱ्यांदा आलो ती सक्सेस झाली. जय बोल. मी रवींद्र विनायक पायगुडे, राहणार टेटवाळा, तालुका कल्याण. अमरनाथ यात्रा खूपच छान. लहान मुलांनी आणि 40-50 वर्षाच्या वयातल्या लोकांनी तर अवश्यच यावं, कारण खूप छान असा अनुभव आहे. वय झाल्यानंतर अमरनाथ यात्रा करायला खूप त्रास होतो, त्यामुळे तुम्ही आपल्या वयाच्या
याच्यामध्येच अमरनाथ यात्रा नक्की करा आणि चांगला अनुभव घ्या. कारण अमरनाथ यात्रा ही प्रत्येकाची नशिबात नाही आहे. खूप हे हिंदू देवस्थान आहे, खूप पवित्र स्थान आहे आणि सर्व हिंदू बांधवांनी किंवा हिंदूंनी सर्वांनी अवश्य या यात्रेला यावं. जय महाराष्ट्र आणि जय भोले. तर आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व भोले भक्तांनी अत्यंत सुंदर अशी प्रतिक्रिया दिलेली. खरोखर सांगायचं म्हणजे ही जी यात्रा आहे ही हिंदू धर्मात सांगितल्याप्रमाणे आपली ही अत्यंत पवित्र अशी यात्रा आहे आणि या यात्रेसाठी आपण जर मनात इच्छा भोले बाबाकडे व्यक्त केली तर भोले बाबा अनेक संकटातून आपली परीक्षा घेऊन ही यात्रा पूर्ण करत असतो. त्यामुळं आपला शुद्ध मनाने आपण भोले बाबाला केलेली प्रार्थना ही निश्चितच फळाला जाते. या ठिकाणी इगतपुरीच्या भोले ग्रुपचं या ठिकाणी मी खूप खूप आभार मानतो. त्याच्यामध्ये या सर्वांनी आम्हाला ही जी यात्रा आहे ही सुखकर करण्यास खूप मदत केलेली, त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भोले.